सरकारला तुमच्या बाजूचे निर्णय घ्यायला कुठेतरी त्या ठिकाणी जिगर नाही। त्यामुळे कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे यासाठी मोर्चा काढलाय। आमच्या द्राक्षाला भाव मिळाला पाहिजे, आमच्या टोमॅटोला भाव मिळाला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याच्या कुठल्या अडचणी येतात त्या सुटल्या पाहिजे। अहो हे सरकार काय करते माहितीये? तुमचं पाकिट मारते, पाकिट मार। हे पाकिट मार सरकार आहे। अहो जीएसटीच्या माध्यमातून आपल्या या राज्यातल्या सामान्य लोकांनी या देशातल्या सरकारला 20 लाख कोटी रुपये गेल्या 8 वर्षांमध्ये दिले। आणि काय आता म्हणतात की आम्ही जीएसटी कमी केला। अरे पण 8 वर्ष तुम्ही काय करत होता? 8 वर्ष आमच्या सर्वसामान्य लोकांकडे तुम्ही पैसा गोळा केला। या राज्यातल्या शेतकऱ्याने 2 लाख कोटी रुपये या सरकारला दिले। पण मग या सरकारनं आमच्या शेतकऱ्यांनी 35,000 कोटीची कर्जमाफी ही अपेक्षा ठेवायची नाही का? त्यामुळे हे सरकार खोटारडं सरकार आहे। या सरकारला आपल्याला जमिनीवर आणल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे इथं तुम्हा सर्वांना एकत्रित येऊन रस्त्यावर येण्याची जरूरत आहे। आणि आज तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने आलात त्यासाठी मी आपल्या सर्वांचेच मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्यामुळे या दलालीबाज मेवा भाऊ सरकारला कुठे जमिनीवर आपल्या सर्वांना आणावं लागेल। पवार साहेब हे भाषण करणार आहे, त्यामुळे मी जास्त वेळ बोलून आपल्या सर्वांचा वेळ घेणार नाही। फक्त गोष्ट आपण सर्वांनी तिथे द्यावी। पवार साहेब आप आगे बढ़ो। एवढा कमी आवाज चालणार नाही। पवार साहेब आप आगे बढ़ो। शेतकऱ्याचा साथ बारा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शेतकरी। तर आपण पाहतोय नाशिकमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा हा आक्रोश मोर्चा सुरू आहे। तर दुसरीकडे पुण्यामध्ये पूजा केडकरच्या घरी पोलीस दाखल झालेले आहेत। त्यांच्याकडून तिथे तपास सुरू आहे। ट्रक क्लीनरच्या अपघाताप्रकरणी पूजाच्या आईवडिलांवर कारवाई करण्यात येणार आहे। त्या पार्श्वभूमीवर पूजा केडकरचे आईवडील फरार झाल्याचं कळतंय। या 2 महत्त्वाच्या घडामोडी सध्या आपण TV9 मराठीवर पाहतोय। एकीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आक्रोश मोर्चामध्ये राष्ट्रवादीचे सगळेच महत्त्वाचे नेते खरं तर उपस्थित आहे। आताच रोहित पवारांनी भाषण केलेलं आहे आणि हे सरकार पाकिटमार सरकार असल्याचं त्यांनी म्हणत सरकारवर टीका केलेली आहे। आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर हा प्रकाशझोत टाकण्यात येतोय। तर या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार आता काय बोलतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर या सरकारला जमिनीवर आणण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकजुटीनं उभं राहणं गरजेचं असल्याचं रोहित पवारांनी भाषणात म्हटलेलं आहे। दुसरीकडे पूजा केडकरच्या पुण्यातल्या घरी पोलीस थेट गेट ओलांडून आतमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतात। मात्र या घरामध्ये नेमकं कुणी आहे की नाही हे अद्याप कळलेलं नाहीये। मात्र काही वेळापूर्वी या ठिकाणी जेवणाचे डबे आल्याची माहिती आहे। ते जेवणाचे डबे नेमके कुणासाठी आले होते याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे। मात्र या घराचा दरवाजा बंद आहे आणि त्या दरवाजाच्या आतमध्ये कुणी आहे का याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे। आपण थेट जाऊयात पुण्यामध्ये। सुरुवातीला पुण्यामध्ये आपले प्रतिनिधी योगेश बोरसे आहेत। योगेश, आपण पाहतोय अजूनही पोलीस याच ठिकाणी आहेत। काय अपडेट्स मिळू शकलेत का या प्रकरणात? निश्चित गेल्या तासाभरापासून पोलिसांचं एक पथक या ठिकाणी दाखल आहे आणि आपण पाहू शकतो पोलीस देखील आता थेट आतमध्ये गेलेला आहे। सुरुवातीला 2 पोलीस कर्मचारी हा गेट चढून आतमध्ये गेले होते। त्यांनी संपूर्ण बंगला त्याची तपासणी केली, पाहणी केलेली आहे। त्यानंतर इतर जे काही चतुर्शृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी आहेत ते देखील आता बंगल्याच्या आतमध्ये गेलेले आहेत। महिला पोलीस कर्मचारी आहेत त्या देखील आता गेटच्या आतमध्ये गेलेल्या आहेत आणि या सगळ्या प्रकरणाचा तपास करतायत। त्यामध्ये प्रामुख्याने दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांचा शोध पुणे पोलिसांकडून त्यासोबतच नवी मुंबई पोलिसांकडून सुरू आहे। त्यांचा शोध घेण्यासाठी थेट पुणे पोलिसांचं एक पथक आता या बंगल्यामध्ये आतमध्ये